अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलंय। VSIच्या कार्यक्रमात शरद पवारांच्या शेजारी असलेली नावाची पाठी अजित पवारांनी बदलून मध्ये एक रिकामी खुर्ची ठेवून मग स्वतःची पाठी ठेवल्याचं समोर आलं। मी एवढा चांगला दिसतो असं पुस्तकात लिहिलंय, हे माझ्या बायकोला पण जाऊन सांगा, ती कधीच माझं कौतुक करत नाही, असं मिश्किल वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं आणि यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारकडून प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली। विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांची अध्यक्षपदी तर जिल्हाधिकारी आणि विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली। जळगावमधून शेकडो कार्यकर्ते पुण्याकडे रवाना झालेत। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली हे कार्यकर्ते पुण्याकडे रवाना झाले। 39वा राजश्री शाहू पुरस्कार पद्मश्री डॉक्टर जब्बार पटेल यांना घोषित करण्यात आला। राजश्री शाहू महाराज मेमोरियल ट्रस्टच्या वतीने गेल्या 38 वर्षांपासून हा पुरस्कार दिला जातो। बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी भेट देत शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी बच्चू कडूंना पाठिंबा दिला। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन मिळावं या मागणीसाठी बच्चू कडूंचं कालपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। दिवसा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी बच्चू कडूंची वैद्यकीय तपासणी केली आणि सध्या बच्चू कडू यांची प्रकृती स्थिर आहे। विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संभाजीनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या दौऱ्यावरती होते। वैजापूर तालुक्यातील लासूर गावातील शेतकऱ्यांच्या शेतात पेरणी चालू असताना दानवेही खरीपाच्या पेरणीत रंगले। भिवंडीमधील 957 संशयास्पद जन्म नोंदणीबाबत किरीट सोमय्या यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे। किरीट सोमय्या यांनी भिवंडीत जाऊन प्रशासनाच्या मदतीने जन्म मृत्यू नोंदीची तपासणी केली। मुंब्रा रेल्वे अपघातात 4 प्रवाशांचा जीव गेलेला आहे। अपघाताच्या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली। अपघातानंतर रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक झाली। त्या बैठकीत लोकल ट्रेनला स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा निर्णय झाला। या निर्णयानुसार जानेवारी 2026 पासून स्वयंचलित दरवाजे असलेल्या नॉन एसी लोकल ट्रेन मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे। मुंब्रा स्टेशनवर रेल्वे रुळाचं मॅपिंग करण्यात आलं। 2 ट्रॅकमध्ये नियमांनुसार अंतर आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी रुळांचं मॅपिंग करण्यात आलं। मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या रेल्वे अपघातात उल्हासनगरच्या तानाजीनगर परिसरातील 23 वर्षीय केतन सरोज या तरुणाचा मृत्यू झाला। ठाण्यातील मार्केटिंग कंपनीत तो काम करत होता। नाशिक रेल्वे स्थानकावर देखील अपघात झाला। गाडी पकडताना हात सटकल्याने प्रवासी गंभीर जखमी झाला। हरिद्वार एक्सप्रेसमधून हा प्रवासी प्रवास करत होता। या प्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। आता बघूयात मुंब्रा स्थानकादरम्यान झालेल्या दुर्घटनेत 4 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला। या अपघातात एक वळण कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं आणि याबाबत तक्रारी करूनही रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जातोय। हा अपघात नेमका कसा घडला पाहूयात। मुंब्र्यातलं ते वळण ठरलं जीवघेणं। धोकादायक वळणानं घेतले बळी। रेल्वेच्या दुर्लक्षामुळे गेले जीव। मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ असलेलं हेच ते वळण आज मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक प्रकारे काळं ठरलं। या वळणावर दोन्ही बाजूच्या लोकल आल्यानंतर अत्यंत निमुळती जागा शिल्लक राहते। याच वळणाजवळ कसाऱ्याहून CSMTला जाणारी फास्ट लोकल आणि त्याच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या लोकलमधील प्रवासी एकमेकांना धडकल्यानं ते रेल्वे ट्रॅकवर कोसळून दुर्घटना घडली। 8:19 टिटवाळा ट्रेन होती अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि डोंबिवलीवरून जेव्हा ती लोकल आली त्यावेळेस ही गाडी जी आहे बघा, ही ट्रेन आता इथून फास्ट आलेली आहे। ट्रेनचा स्पीड जवळपास 80 ते 100 किलोमीटर/आवर असेल आणि या ट्रेन तिथे शार्प टर्न आता इथून पुढे गेल्यानंतर आपण पाहिलं तर ट्रेन अगदी गायब होते, कारण का तिथे एक मोठा टर्न आहे आणि लोक दोन अशीच घटना जी आहे ती सकाळी घडली आणि घटनेमध्ये आपण पाहिलं
आल्या आणि त्या साईडचं म्हणजे दोन्ही ट्रॅकच्या मध्ये दरवाजे जे होते त्या दरवाजामध्ये लोकांचा तोल जाऊन ते पडलेले आहेत। शेवटच्या डब्यातून शेवटचे 2 डबे जे आहेत त्या शेवटच्या 2 डब्यातून लोक जी आहेत ती पडलेली आहेत। याच वळणावर आताच अपघात झालाय असं नाहीये। यापूर्वीही या ठिकाणी अनेक दुर्घटना घडून अनेक प्रवाशांना जीव गमवावा लागल्याचा दावा प्रवासी संघटनांकडून केला जातोय। या ठिकाणी लोकलमधून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे। ये सच्चाई देखेंगे तो टर्निंग जो है पूरा डेंजरस है। आगे का जो बैरिकेड सेफ्टी लगाया गया है, सेंट्रल रेलवे का जो बनाया गया है, काफ़ी स्टडी के बाद उतना बड़ा हाइट पे दिया गया है। आप अभी मेरे साथ ट्रेन पे चलो, उधर आप जब टर्न करता है तो एक झटका लगता है और झटका लगने से आदमी जो है ऑटोमेटिकली जो है इस तरफ आता है। 2024 साली रेल्वे अपघातात ठाण्यात 151, डोंबिवलीत 54 तर कल्याणमध्ये 104 प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले। तर मार्च 2025 पर्यंत ठाण्यात 44, डोंबिवलीत 14 तर कल्याणमध्ये 24 प्रवाशांचा जीव गेलाय। या पार्श्वभूमीवर रेल्वेतील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रवासी संघटनांकडून केली जाते। आपण बघत असाल की पूर्ण मागचा वर्ष 2024 मध्ये 309 पेक्षा जास्त प्रवासी लोकलमधून पडून मृत्युमुखी पडलेले होते आणि या वर्षीचा विचार केला तर तुम्ही पाहिलं तर जानेवारी 2025 ते मार्च 2025 पर्यंत 38 प्रवासी हे रेल्वेमधून पडून मृत्युमुखी पडलेत। एवढी मोठी संख्या ही रेल्वेतून पडणाऱ्या प्रवाशांची आहे। आम्ही सातत्याने मागणी करत असतो की प्रशासनाकडे या गर्दी कशी कमी होईल, लोकलच्या फेऱ्या कशा वाढल्या पाहिजेत यासाठी लक्ष दिलं पाहिजे। या वळणावर अपघात होऊ शकतो अशा तक्रारी केलेल्या असताना रेल्वे प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप राजकीय पक्षांनी केला। या अपघाताला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला जातोय। रोज 1-2 लोकांचा तिथे ॲक्सिडेंट होतोय आणि जी व्यवस्था प्रशासनाने करायला हवी ती नाही। खरं तर आमचा कुणाल नावाचा एक टिटवाळ्याचा गटाध्यक्ष आहे, त्यांनी या बाबतीमध्ये 3 महिन्यापूर्वी रेल्वे प्रशासनाला पत्र लिहिलं होतं की तिथे जो कर्व आहे आणि त्याच्या बाजूला असलेला तो सिग्नल याने अपघात होऊ शकतो असं 3 महिन्यापूर्वी पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं रेल्वे प्रशासनाला गेला होता। त्याच्यावर कारवाई 3 महिन्यापूर्वी झाली असती ना तर आज एवढी मोठी घटना घडली नसती। त्यांचं जे काय ठरलेलं असतं 10 लाख 15 लाख 20 लाख ते देतील, मृत्यूची काय किंमत आहे काय? मृत्यूची काय किंमत आहे का? हे मृत्यू टाळता कसे येतील? जसं आता सांगितलं गेलं की तो टर्न असा जो आहे म्हणजे दिव्यावरनं मुंबऱ्याला येताना खतरनाक टर्न, त्याच्यात ते रेल्वेचा रॅक असा होतो, तो दिसतोय असा रॅक होताना। हे सगळी उत्तर रेल्वेने द्यायला हवी ना। लोकल रेल्वे म्हणजे मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी। या जीवनवाहिनीसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद रेल्वेकडून केली जाते, मात्र याच मुंबईकरांच्या जीवाशी रेल्वे प्रशासन खेळतंय। दिव्यावरून मुंबऱ्याला येताना असलेल्या या धोकादायक वळणावर दुर्घटना होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याकडे डोळेझाक करणाऱ्या आणि कुंभकर्णी झोपेत असलेल्या रेल्वे प्रशासनाला जाग कधी येणार हा सवाल सर्वसामान्य मुंबईकरांकडून विचारला जातोय। अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि आता सुपरफास्ट 100 दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून पडल्यानं काही प्रवासी जखमी झाले तर काही प्रवाशांचा मृत्यू झाला। या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी दुःख व्यक्त केलं। तसंच ही घटना नेमकी कशामुळे झाली या घटनेची चौकशी रेल्वे विभागाकडून सुरू आहे अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। मुंब्रा रेल्वे अपघातातील जखमी प्रवाशांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट घेतली। ज्युपिटर आणि छत्रपती शिवाजी रुग्णालयात जाऊन त्यांनी जखमींच्या तब्येतीची विचारपूस केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं। मृत व्यक्तीच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असून जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। मध्य रेल्वेवर झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांचा अंत दुर्दैवी आणि क्लेशदायक आहे। प्रवाशांच्या सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं। तर यासाठी रेल्वे प्रशासन लवकरात लवकर ठोस पावलं उचलेल असा विश्वासही अजित पवारांनी व्यक्त केला। सुशील हगवणेला कोथरूड पोलिसांनी अटक केली। शस्त्र परवान्यासाठी खोटे कागदपत्र दिल्याप्रकरणी सुशील हगवणेला अटक झाली आहे। तर शशांक हगवणे आणि निलेश चव्हाणला
उद्या अटक केली जाणार आहे। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयावर जप्तीची नामुष्की आली। जळगावच्या एरंडोल पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीचा वाढीव मोबदला देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली। लाच मागितल्याप्रकरणी सांगली महापालिकेचे उपायुक्त लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले। 7 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी उपायुक्त वैभव साबळेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। अकोला जिल्ह्यातील शिवभोजन योजनेअंतर्गत शिवभोजन थाळीचे 10 महिन्यांपासूनचं अनुदान रखडलंय। पुरवठा विभागाने वित्तीय सल्लागार आणि उपसचिवांना 3,66,31,905 रुपयांच्या निधीची मागणी केली आहे। त्यामुळे ही योजना आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आहे। बीडच्या माजलगाव धरणाची पाणी पातळी मोजण्याकरता कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागली। 1.5 वर्षांपूर्वी प्लेट तुटल्यामुळे टेपद्वारे जीव धोक्यात घालून कर्मचाऱ्यांना पाणी पातळी मोजावी लागते। छतरपुरात जोरदार पावसाने हजेरी लावली आणि पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले, त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला। तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। रायगडावरील धनगर समाज बांधवांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याशी निष्ठा आहे। धनगर समाजानेच गडाचं संवर्धन केलं, त्यामुळे त्यांना गडावर राहू द्यावं, अन्यथा आवाज उठवावा लागेल असा इशारा धनगर समाज बांधवांनी दिला। जालन्यात एका खड्ड्यात गोवंशाची मुंडकं आणि मांस आढळल्यानं खळबळ उडाली आहे। राजाबाग शेर सवार कब्रस्तान समोर कुर्बानीचं वेस्टेज टाकण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने मोठा खड्डा खणण्यात आला होता। नागपुरात लक्ष्मण हाकेंविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले। लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांवर टीका केली होती। दरम्यान हाकेंचे पोस्टर जाळत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला। बीडच्या आष्टी तालुक्यातील वाकी ग्रामपंचायत परिसरातील अतिक्रमणाविरोधात गावकऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं। उपोषणस्थळी भाजप आमदार सुरेश धस यांनी भेट दिली। चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। संभाजीनगरच्या मिनी घाटी रुग्णालयात महिलेच्या मृतदेहासह नातेवाईकांनी आंदोलन केलं। प्रसूती शस्त्रक्रियेदरम्यान या महिलेचा मृत्यू झाला असून डॉक्टरांच्या चुकीमुळे ही घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला। नांदेडमध्ये गुरुद्वारा प्रशासकाच्या कारभाराविरोधात शीख समाजाकडून धरणे आंदोलन करण्यात आलं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रशासकाच्या मनमानी कारभाराविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला। तुळजापूर तालुक्यातील दिंडेगाव आणि हिप्परगा ताड इथल्या ग्रामस्थ गुंडगिरीला कंटाळून नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती, मात्र पोलिसांनी या घटनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त नागरिकांनी नळदुर्ग पोलीस स्टेशनला घेराव घातला। थकीत मानधन तातडीने द्या, अन्यथा 9 जुलैपासून बेमुदत संपावर जाणार असा इशारा आशा वर्कर आणि गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांनी दिला। सांगलीच्या जिल्हा परिषद कार्यालयावर धडक मोर्चा काढत थकीत मानधनाची मागणी करण्यात आली आहे। हिंगोलीच्या तोंडपूर जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती गेल्या 3 ते 4 वर्षांपासून रखडली आहे। रखडलेली शिष्यवृत्ती देण्याची मागणी पालकांनी केली, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मंगेश कदम यांनी दिला। अकोल्यात कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर पाण्यासाठी नागरिकांनी आंदोलन केलं। प्रभाग क्रमांक 9 मध्ये गेल्या 4 महिन्यांपासून पिण्याचं पाणी मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। तातडीनं पाणी पुरवठा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। आषाढी वारीच्या निमित्ताने श्री संत मुक्ताईच्या पालखी सोहळ्याला प्रथम पंढरपुरात दाखल होण्याचा मान मिळतो। दरम्यान ही पालखी बुलढाण्यात दाखल झाली आहे। 700 किलोमीटरचा प्रवास करून 33व्या दिवशी मुक्ताईची पालखी पंढरपुरात दाखल होते। आषाढी वारीतल्या रिंगण सोहळ्यातील मानाचे अश्व सांगलीत दाखल झालेत। वारकरी साहित्य परिषदेकडून या अश्वांचं पूजन करण्यात आलं। अंकलीच्या शितोळे सरकारांचे अश्व आळंदीकडे रवाना झाले। धुळे जिल्हा पोलीस प्रशिक्षण केंद्रात दीक्षांत संचलन सोहळा पार पडला। 645 पोलीस प्रशिक्षणार्थींनी धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात 9 महिन्यांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण केलं। जिद्द, संयम आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर अहिल्यानगरच्या लेकीने पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घातली। पोलीस निरीक्षक द्वारका डोके यांनी जगातील 4थ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर माउंट लोत्से यशस्वीरित्या सर केलं।